सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे सौंदर्यीकरण पूर्ण करत जयंतीनिमित्त भव्य अनावरण सोहळा पार पडला। अकोला न्यूज नेटवर्कच्या वृत्तानंतर आमदार अमोल मिटकरींच्या पुढाकारामुळे हा उपक्रम साकार झाला। अकोला शहरातील सुभाष चौक येथे असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेची दुरावस्था 4 महिन्यांपूर्वी ANN अकोला न्यूज नेटवर्कने समोर आणली होती। त्या वृत्ताची दखल घेत विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी महापालिकेच्या उत्तर झोन अधिकाऱ्यांना तातडीने सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने प्रतिमेची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले। नेताजींच्या जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठानाच्या वतीने अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी आमदार अमोल मिटकरी, नगरसेवक फयाज खान, उत्तर झोन अधिकारी विठ्ठल देवकते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना आमदार मिटकरी यांनी नेताजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकत अकोल्यातील प्रत्येक समाजाने त्यांना आपला महापुरुष मानून त्यांच्या विचारांचा प्रचार करावा असे आवाहन केले। तसेच प्रतिमेच्या मागील जागेत लवकरच सार्वजनिक वाचनालय उभारण्याची घोषणाही त्यांनी केली। आज 129वी जयंती साजरी करायला मी सुभाष चौकामध्ये आलोय। आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे। मागा आपल्याच चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे हा मेसेज दिला गेला होता की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाची इथं अवहेलना होते। मी आपले पण धन्यवाद मानतो की ते आपण पटलावर आणलं। त्यानंतर महानगरपालिकेकडून इथे थोड्या प्रमाणात का होईना पण सुशोभीकरण केलं गेलं। कारण तुम्ही पाहिलं असेल उजव्या बाजूला लोक अगदी लघुशंका करण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली होती। पण आता इथं येऊन थोडं बरं वाटतंय। येणाऱ्या काळामध्ये मागची जी बिल्डिंग आहे तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याचा आमचा संकल्प आहे। त्याकरता नगरोत्थानचा जो निधी असतो तो निधी वापरला जाईल आणि महापुरुषांच्या पुतळ्यांचं सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आणि एक समिती असली पाहिजे याबाबत मी स्वतः आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। DPDC मध्ये तसा उल्लेख पण केलाय। त्यामुळे हा पुतळा असेल किंवा उमरीमधला भगतसिंगांचा पुतळा असेल किंवा वसंतराव नाईक साहेबांचा पुतळा असेल, असे पुतळे आरक्षित झाले पाहिजे, त्याची समिती झाली पाहिजे। 1937 साली स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस वजीबदार पेट्रोल पंपावर येऊन गेले अशी नोंद आहे। तिथं सुद्धा त्यांचं काही स्मारक करता येते का याकरता माझा प्रामाणिक प्रयत्न असेल।